राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच रासपचा 23वा भव्य वर्धापन दिन सोहळा येत्या 29 ऑगस्ट रोजी पुणे येथे साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेकडून आणि नेत्यांकडून जोरदार तयारी सुरू झाली असून या वर्धापन दिन सोहळ्याला कोकणातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा रासप नेते भगवान ढेबे यांनी केले। राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक माजी मंत्री महादेवजी जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष हा देश पातळीवरती चांगल्या प्रकारे घोडदौड करत आहे आणि पक्ष आताच येणाऱ्या 29 ऑगस्ट रोजी 23 वर्षाचा पूर्ण होणार आहे आणि 29 ऑगस्ट रोजी पक्षाचा 23वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटामध्ये पुणे येथे संपन्न होणार आहे। मी आपल्या माध्यमातून कोकण विभागातील सर्व नागरिकांना, सर्व रासप प्रेमींना, साहेबांना प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो की आपण लाखोच्या संख्येने वाजत गाजत सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। तसेच गेल्या 28 जुलैला पक्षाच्या युवा जोडो संकल्प अभियान कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तो त्या तारखेपासूनच आजपर्यंत आज जवळजवळ जालनाला हा युवा संकल्प जोडो अभियान कार्यक्रम सुरू असून येणाऱ्या 1 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गला, 2 सप्टेंबर रोजी रत्नागिरीला, 3 सप्टेंबरला रायगडला, 4 सप्टेंबर पालघरला आणि 5 सप्टेंबर ठाणे असा कोकण विभागाचा दौरा असून या कार्यक्रमासाठी युवा जोडो संकल्प अभियानासाठी या कोकण विभागातील हजारो तरुण उत्स्फूर्तपणे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये सामील होणार आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे युवा अध्यक्ष अजितदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली सुरू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना भरघोस असा युवकांचा पाठिंबा मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं संघटन खूप मजबूत होणार आहे याची ही नांदी आहे। लोकांना या युवा जोडो संकल्प अभियान यात्रेमधून हेच सांगण्यात येणार आहे की जो शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित समाज या समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणं हेच राष्ट्रीय समाज पक्षाचं आणि महादेव जानकर साहेबांचं अंतिम ध्येय आहे। त्या ध्येयामध्ये, त्यांच्या ज्या संकल्पामध्ये हजारो तरुण त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या दिशेनं आपली राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रेरित झालेले आहे।